त्यानंतर बघूया पुण्यातली एक बातमी आहे। पुण्यामध्ये युवक काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे। केंद्र सरकार विरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय, आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। एक मोठी बातमी आपण बघतोय, पुण्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलंय। युवक काँग्रेसने हे आंदोलन सुरू केलेले आहे। केंद्र सरकार विरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। ही काही आंदोलनातली दृश्य आपण बघतोय। पुण्यामध्ये युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। केंद्र सरकार विरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू करण्यात आलेली आहे। आपण इथे दृश्य बघतोय, केंद्र सरकार विरोधात काँग्रेस आक्रमक झालेलं आहे। युवक काँग्रेसनं हे आंदोलन छेडलेलं आहे। आणि आज जे आहेत देशाचे पंतप्रधान त्यांच्यासोबत अल्बर्ट आइन्स्टाईन होते आणि आज कोण आहेत नरेंद्र मोदी त्यांच्यासोबत एफिस्टन तर त्या संबंधित आपण बघतो इथं रस्त्यावर सगळे काँग्रेसचे आंदोलक बसलेत। काय कशासाठी आंदोलन करतात? आज नरेंद्र मोदींच्या एफचिंग फाईलच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे। जोपर्यंत नरेंद्र मोदी राजीनामा देत नाही किंवा देशाची माफी मागत नाही तोपर्यंत युवक काँग्रेसचा हा लढा चालू राहील। अरे थांबा ना, बघू शकतो हे सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी उचलून गाडीत घातलेले आणि लगेच नेतात। लगेच सगळे तयार आहोत, परंतु देशाच्या युवकांचा जनतेचा आवाज पोचणं गरजेचं आहे। हाच काही काँग्रेसचा आणि विरोधी पक्षाचा आवाज नाहीये, हा जो आहे एक 2-4 मिनिटं आंदोलन चाललं, पण या 2-4 मिनिटातही आंदोलकांनी त्यांना जे साध्य करायचं ते व्यवस्थित इथे साध्य केलेलं दिसते। मग पोलिसांनी उचलून त्यांना गाडीत टाकलेले आणि आता त्यांची मोदींच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे। लगेच आता पुन्हा ह्या गाडीत घेऊन मोदी साहेबांनी माफी मागून प्रश्न विचारते, मीडियाला प्रश्न विचारते। बघू शकतो एकेकाला धरून पोलिसांनी नेलेले। आता आणखीन 1-2 आंदोलक तरी राहिलेले आहेत। पोलीस त्यांना पुन्हा उचलण्यासाठी इकडे आलेले आहेत। आंदोलन एका अर्थाने अवघ्या 5 मिनिटात पोलिसांनी आंदोलन शब्दशः मोडून काढलं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। 1 मिनिट मागव ना, मागे